जिंतूर राजकीय घडामोडी श्री मिलिंद ठोके यांचा सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश। आडगाव प्रतिनिधी रामप्रसाद कंटाळे। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे। जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आडगाव येथे नुकतीच एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत आडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री मिलिंद ठोके यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। निवडणुकीचा शंखनाद आणि कार्यकर्त्यांना आवाहन। बैठकीदरम्यान बोर्डीकर साहेबांनी निवडणूक प्रचाराचा आणि पक्ष कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खालील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। डॉक्टर देवरावजी कराळे अधिकृत उमेदवार आडगाव जिल्हा परिषद गट। सौ अश्विनी बाळू दाभाडे अधिकृत उमेदवार आडगाव पंचायत समिती गट। पक्षाची ध्येय धोरणे आणि विकास कामे घराघरांत पोहोचवून दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन बोर्डीकर साहेबांनी यावेळी केले। पक्ष प्रवेशाचा उत्साह। सामाजिक कार्यकर्ते श्री मिलिंद ठोके यांच्या पक्ष प्रवेशामुळे आडगाव परिसरात भाजपची ताकद आणखी वाढली आहे। बोर्डीकर साहेबांनी त्यांचं पक्षात स्वागत करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। उपस्थिती। या सोहळ्याला आडगाव येथील सन्माननीय ग्रामस्थ, भाजपचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि रामप्रसादजी बोर्डीकर मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते।